तर चला करूया भागाकार. भागाकार काय आहे पहा, वाचायचा कसा भागाकार ते पण आपल्याला आलं पाहिजे. तर पहा 950 भागिले 8 या पद्धतीने भागाकार वाचायचा. आता भागाकार करायचा कसा, तर या भागाकारामध्ये आपल्याला 8चा पाडा म्हणायचा आहे. सुरुवातीला काय करायचं आहे, तर 9 या अंकाला आपल्याला अगोदर भाग द्यायचा आहे. आता 9 8च्या पाड्यात आहेत का बघायचे, तर 9 हे 8च्या पाड्यात नाहीत. 9 पेक्षा लहान संख्या 8 ही 8च्या पाड्यात आहे, म्हणून 8 येईपर्यंत पाडा म्हणायचा. 8 1 8 बघा, एक बोट आहे म्हणून एक वरती लिहायचा आणि 8 1 8 8 खाली लिहायची, याची करायची वजाबाकी. 9 मधून 8 गेले, खाली राहिला 1. आता काय करायचं, तर 9च्या पुढचा अंक 5 हा खाली घ्यायचा. इथे तयार झाले 15. आता परत आपल्याला 8चा पाडा म्हणायचा आहे. त्या पाड्यामध्ये 15 आहेत का बघायची, तर 8च्या पाड्यामध्ये 15 नाहीत. मग काय करायचं आहे, तर 15 पेक्षा लहान संख्या परंतु ती 8च्या पाड्यात असली पाहिजे अशी आपल्याला बघायची आहे. तर पहा बरं, मग 15 पेक्षा लहान म्हटलं तर डायरेक्ट 8च आहे. मग 8 1 8 याची करायची वजाबाकी. आता 15 मधून 8 गेले, खाली राहिले 7. आता इथं वजाबाकी झाल्यानंतर परत हा वरचा 0 इथं खाली घ्यायचा आहे. इथं तयार झाले 70. आता परत बघायचं की 70 हे 8च्या पाड्यात आहेत का, तर 8च्या पाड्यात काही 70 नाहीत. मग 70 पेक्षा जी लहान संख्या आहे परंतु जवळची 8च्या पाड्यातली, मग ते आहे 8 8 64. बघा 8 8 म्हणून 8 वर लिहायचे आणि 64 खाली लिहायचे आहेत. 8 8 64 याची करायची वजाबाकी. आता पहा या 0मधून 4 जात नाहीत, म्हणून काय करायचं आहे, याला 10 धरायचं. 10मधून 4 गेले, खाली राहिले 6. मग काय करायचं आहे, इथं इकडला 1 इकडे दिला म्हणून इथं 6, 6मधून 6 गेले 0. आता बघा इथं बाकी राहिलेले आहे 6, याला म्हणायचं बाकी. वरती जे उत्तर आलं त्याला म्हणायचं भागाकार, याला म्हणायचं भाज्य आणि याला म्हणायचं भाजक. भाजक. पहा एवढ्या सोप्या पद्धतीने आपण भागाकार करू शकतो. व्हिडिओ आवडला असेल शेअर करू शकता. धन्यवाद.